मी तपोवन प्रभू श्रीरामचंद्रांच्या व सीता मातेच्या पदस्पर्शाने मीही पावन झालो होतो. माझ्या पूर्वजांनी प्रभू श्रीरामचंद्रांना व सीता मातेला अनुभवलं होतं. पूर्वी 1200 एकरमध्ये माझा विस्तार होता. आज तो 12 एकरपर्यंत कमी झालेला आहे. सीता आणि राम वनवासात असताना माझ्याच ह्या प्रांगणामध्ये वास्तव्यास होत्या. इथेच ते तप करायचे. इथंच तप केल्यामुळे माझं नाव तपोवन. परंतु आज मला समजतंय तपोवन आगामी कुंभमेळ्याच्या नावाखाली छाटल्या जाणार आहेत. इथं जे संत ऋषी मुनी येणार आहेत त्यांच्या वास्तव्यासाठी ह्या वनातील माझ्या सगळ्या लेकरांचे तुकडे तुकडे करून ती जमीन सपाट करून त्या साधू महंतांसाठी घरे बनवले जाणार आहेत. जी साधू संत जंगलामध्ये राहतात, डोंगरावर राहतात, बर्फामध्ये राहतात, माझ्याच इतर बांधवांच्या सान्निध्यामध्ये राहतात, त्या साधू संतांसाठी सिमेंटची पत्र्याची जंगलं निर्माण करायचा प्रयत्न येथील प्रशासन करत आहे. ऐकून खरं तर सुन्न झालो. ज्या तपोवनाने खुद्द राम सीताला अनुभवलं त्याला आज सिद्ध करावं लागतंय की मी देखील रामभक्त आहे. खरं तर आज दिल्लीमध्ये, मुंबईत श्वास घेणं अवघड आहे. आपल्या देशातील उत्तरेकडे जर आपण गेलो, केदारनाथ, मनाली ह्या भागांमध्ये विकासाच्या नावाखाली पर्यावरणाला गृहीत धरून जी मोठी वृक्षतोड आणि उलथापालथ सुरू आहे, त्यामुळे दरवर्षी खूप मोठ्या प्रमाणात भूस्खलन होत आहे. खूप मोठ्या प्रमाणात छोट्या मोठ्या नदी नाल्यांना पूर येऊन अनेक गावं पाणी सोबत घेऊन जात आहे. हा निसर्ग चक्र इतका बदललेला आहे. आपण नाशिकमध्ये अनुभवलं, ह्या वर्षी जवळजवळ 7 महिने पाऊस पडला. एवढं सगळं आपल्या नजरेसमोर असून सुद्धा आपण ह्या तपोवनाला नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहोत. मला तोडत असाल तर तोडा. माझं नाशिककरांना ऑक्सिजन देण्याचं कर्तव्य आहे. ते मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत करत राहील. मला तोडण्यापूर्वी स्वतः जिवंत राहण्यासाठी दुसरी एखादी पृथ्वी शोधून ठेवा. मी उद्ध्वस्त झाल्यानंतर तुम्ही स्वतः तरी जिवंत राहाल, त्या दुसऱ्या पृथ्वीची सोय तुम्ही आजच करून ठेवा. जय सीताराम.